मस्त असे आपले हे मटारचे गरमागरम कुरकुरीत कटलेट तयार झाले आहेत। घरी असलेल्या साहित्यातूनच आपण हे मटारचे कटलेट बनवले आहेत। मटारचे कटलेट बनवायची रेसिपी खूपच सोपी आहे, त्यामुळे पटकनच 10 ते 15 मिनिटात आपले हे मटारचे कटलेट बनले जातात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे। इथे मी पाऊण वाटी मटार घेतले आहेत। आता आपल्याला मटार हे कढईमध्ये तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। इथे मी कढई गरम व्हायला ठेवली आहे, त्यामध्ये तेल घ्यायचं आहे 1 ते 2 चमचे। तेलामध्ये आपल्याला आता जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा जिरं घातलं आहे। नंतर आपल्याला 2 ते 3 लसूण पाकळ्या घातल्या आहेत। हिरवी मिरची घालायची आहे, हिरवी मिरची आपल्याला आवडीनुसारच घालायची आहे। नंतर आपल्याला तेलामध्ये मटार चांगले असे 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। दोन ते 3 मिनिटं चांगले परतून झाले की थोडा वेळ त्याला थंड व्हायला द्यायचं। आता आपले हे मटार चांगले तेलामध्ये परतून झाले आहेत। आता आपण त्याला थोडा वेळ थंड करून घेऊ। आता थंड झाले आहेत। आता आपले हे मटार आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये पाणी न घालताच असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत। आता आपले मटार वाटून झाले आहेत। आता बाउलमध्ये मी काढून घेते। अशा प्रकारे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। आता आपण त्याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा घालायचा आहे। बारीक रवा घालायचा आहे अर्धी वाटी। नंतर मसाले ॲड करायचे आहेत। धना पावडर घातली आहे अर्धा चमचा, हळद, मीठ, लाल मसाला, नंतर चाट मसाला घालायचा आहे। नंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चांगलं आपल्याला हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व सारण एकजीव होईपर्यंत आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे। सारण आता आपलं चांगलं मिक्स झालं आहे। आता आपल्याला 5 ते 10 मिनिटं असं हे सारण ठेवून द्यायचे आहेत। नंतर आपल्याला छोटंसं असं सारण घेऊन आपल्याला त्या कटलेटचा शेप द्यायचा आहे। अशा प्रकारे छोटासा गोळा हातावरती घेऊन त्याला कटलेटचा शेप द्यायचा आहे। आता आपण कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक एक कटलेट असं सोडून द्यायचं आहे आणि दोन्ही साईडने चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत। एका साईडने 2 ते 3 मिनिटं असं फ्राय करून घ्यायचे आणि नंतरच दुसऱ्या साईडने फ्राय करायचे आहेत। आता आपल्याला पलटी करायची आहे आणि दोन्ही साईडने चांगले असे
खरपूस सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. आता आपले हे कटलेट तयार झाले आहेत. आता आपण काढून घेऊ. अशाच प्रकारे आपले बाकीचे उरलेले कटलेट सुद्धा फ्राय करायचे आहेत. हे सुद्धा कटलेट आपल्याला दोन्ही साईडने चांगले खरपूस आणि सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आपले हे सुद्धा कटलेट होतच आले आहेत. मी काढून घेते. अशा प्रकारे आपले गरमागरम कुरकुरीत मटारचे कटलेट तयार. रेसिपी आवडली तर लाईक करा.